कल्पना करा, तुम्ही 9 वर्षापूर्वी लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडतात आणि कळते की ते आता कागदासारखे निरुपयोगी आहेत. 2016 साली भारतात नोटाबंदी जाहीर झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयानंतर 500 ते 1000च्या जुन्या नोटा बंद झाल्या आणि लाखो लोकांचे गुप्त पैसे एका रात्रीत शून्य झाले. पण या महिलेची गोष्ट वेगळीच आहे. तिने नवऱ्यापासून लपवून काही हजार रुपये घरात सुरक्षित ठेवले होते, कधी उपयोगी पडतील म्हणून. पण काळ गेला, वर्ष सरली आणि ती स्वतः विसरली की पैसे कुठे ठेवलेत. 9 वर्षानंतर घर साफ करत असताना अचानक तिला बेडखाली एक पिशवी सापडते. उत्सुकतेने ती उघडते आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचं हास्यच गायब होऊन जातं. समोर पडलेले असतात जुन्या 500 आणि 1000च्या नोटांचा ढीग. ती डोक्याला हात लावून बसते, कारण आता त्या नोटांची किंमत शून्य झालेली असते. तिची मुलगी हा सगळा क्षण मोबाईल कॅमेरामध्ये रेकॉर्ड करते आणि म्हणते, कोणाला हवे असतील तर मेसेज करा. पण खरी गोष्ट म्हणजे या नोटा आता फक्त आठवणी आहेत. ही गोष्ट आपल्याला एक मोठा धडा देते. पैसे लपवून ठेवले तर ते वाढत नाहीत. वेळ निघून गेली की ती संधी परत येत नाही. म्हणून पैशापेक्षा विश्वास आणि योग्य निर्णय जास्त महत्त्वाचे असतात. अशाच व्हिडिओसाठी SS ब्रदर्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.